यासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट, पालिका प्रशासन त्यांचा बंदोबस्त कधी करणार? प्रतिनिधी सुरेश इंगळे, BBS न्यूज, सिन्नर। मागच्या काही दिवसात मोकाट गायीच्या हल्ल्यात कळवण येथे दुर्दैवी घटना घडली। ती वेळ सिन्नरमध्ये एखाद्यावर येऊ नये यासाठी प्रशासन त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करेल का, असा प्रश्न जनतेला पडला आहे। शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे। सिन्नर शहरातील मुख्य रस्ते आणि चौकाचौकात एवढंच नाही तर नगरपालिकेच्या ना सारडा आणि चांडक कन्या विद्यालय यांच्या अगदी गेट समोरच मोकाट जनावरांचे कळप असतातच। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अगदी जीव मुठीत घेऊन तेथून जावं लागतं। प्रशासनाला हे दिसत नाही का? एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न जनतेच्या मनात येतो आहे। तरी प्रशासनाने मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेकडून होते आहे। शालेय पोषण आहार कामगारांचा कामगार मेळावा संपन्न। निफाड येथे शालेय पोषण आहार कामगारांचा मेळावा नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना C2च्या जिल्हा सरचिटणीस कल्पनाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। या मेळाव्याचे प्रास्ताविक कॉम्रेड सुदाम पावडे यांनी केलं। या मेळाव्यामध्ये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली। तसेच सरकारने सन 2024मध्ये जाहीर केलेली 1000 रुपये वाढ त्वरित मिळावी ही मागणी आणि इतर मागण्यांचे निवेदन माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेबांना देण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला। तसेच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने 9 जुलै 2025 रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये मोठ्या संख्येनं शालेय पोषण आहार कर्मचारी सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। मेळाव्यास आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर C2चे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केलं आहे। तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी एकजुटीत राहून न्याय मिळवून देण्याचे आवाहन नाशिक जिल्हा अंगणवाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर कॉम्रेड सुलक्षणा ठोंबरे यांनी केलं आहे। तसेच निफाड तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी C2 संघटनेच्या नेतृत्वाखाली येऊन आणि संघटनेचे मेंबर होऊन आपले प्रलंबित प्रश्न सोडवून घेण्यात यावे। संघटनेच्या जिल्हा संघटक कॉम्रेड छाया जाधव यांनी मेळावा प्रसंगी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे। प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करून मेळाव्याचे समारोप कॉम्रेड संगीताताई शिंदे यांनी केलं। मेळावा प्रसंगी उपस्थित कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड बाळासाहेब पालवे, कॉम्रेड पोटकुले, कॉम्रेड आरिफ इनामदार उपस्थित पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक रोड दरोड्याच्या तयारीत संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड पवारवाडी येथील भारतभूषण सोसायटी परिसरात 4 जणांनी अंधाराचा फायदा घेत बंद बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मात्र काही न सापडल्याने जवळच असलेल्या घराचं कुलूप तोडून चोरट्याने दागिने, रोकड आणि काही मुद्देमाल चोरून नेला आहे। संपूर्ण चोरीच्या घटनेचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। सातपूर लिंक रोड की मृत्यूचा सापळा, रस्त्यांची दुर्दशा, नागरिक हैराण, निवृत्ती इंगोले आक्रमक, जन आंदोलनाचा दिला इशारा। सातपूर अंबड लिंक रोडचा रस्ता की मृत्यूचा सापळा असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत। सातपूर परिसरातील या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था पावसामुळे अक्षरशः बिकट झाली आहे। खड्डे, चिखल आणि साचलेलं पाणी यामुळे वाहन चालकांचे जीवन संकटात आलं आहे। मे जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर या मार्गाची दयनीय अवस्था अधिकच उघड झाली। रोजच्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेले असून काहींना आपला जीव गमवावा लागतो आहे। नागरिक आता प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त करत आहेत।
गेल्या 5 वर्षात प्रभाग क्रमांक 26साठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात ना दर्जेदार रस्ते तयार झाले, ना मूलभूत सुविधा, वीज, पाणी, गटारे इत्यादींची दुरुस्ती झाली, ना त्यामुळे निधी गेला कुठे असा थेट सवाल नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते विचारू लागलेत. या गंभीर परिस्थितीबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते निवृत्ती इंगोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढत सांगितले, जर तातडीनं या रस्त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती झालीच नाही तर शिवसेनेच्या वतीनं सातपूर विभागीय कार्यालयावर तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल. इंगोले यांनी पुढे म्हटलंय की रोज अपघात होत आहेत, लोक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत, प्रशासन मात्र झोपेत आहेत, पण यापुढे गप्प बसणार नाही. रस्त्याच्या दुर्दशेमुळे केवळ वाहतूक विस्कळीत झालेली नाही तर शाळा, रुग्णालय, कामावर जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास मात्र धोकादायक बनला आहे. अनेकदा रुग्णवाहिका या मार्गावर अडखळत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. प्रशासनाने जर वेळेत उपाययोजना केली नाही तर रस्त्याच्या खड्ड्यातून उगम पावणारी जनआंदोलनाची लाट प्रशासनाला अडचणीत नक्की आणू शकते. सातपूर आंबड लिंक रोडची ही जी दुरावस्था झालेली आहे, खरं तर महापालिका प्रशासनाने अनेक वेळेस आम्ही वेळोवेळी खड्डे पडतात, वेळोवेळी कानावर अधिकाऱ्यांच्या घातल्या जातात. सातपूर आणि आंबड एमआयडीसीला जोडणारा हा मधला एकमेव रस्ता असल्या कारणाने अनेक अपघात होऊन कामगार मृत्युमुखी पडतात. इथं अशी परिस्थिती सेकंदाला गाडी येत असते आणि प्रशासन हे समजत नाही का दुर्लक्ष या रस्त्याकडे करत आहे. पूर्ण रस्त्याची आज चाळण झालेली आहे आणि प्रशासकीय कारणाने या रस्त्यांना म्हणजे कुठलाही प्रशासकीय अधिकारी इतके निर्डावलेले आहेत की वेळोवेळी सांगूनसुद्धा लक्ष देत नाही. या मृत्यूला खरं तर जे लोकांचे मृत्यू होत आहे या अधिकाऱ्यांवर सर्वोच्च मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे. कारण लोकांचा जीव एवढाही स्वस्त झाला नाही का तुमच्या प्रशासकीय काळात लोकांनी रस्त्यावर अक्षरशः मोठीच जीव घेऊन प्रवास करतात. अनेक लोक रोजीरोटीसाठी सायकलवर, मोटरसायकलवर या रस्त्याने प्रवास करत असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एवढं दुर्लक्ष हे बरोबर नाही आहे. आम्ही लवकरच महापालिकेच्या आयुक्तांना भेटून आयुक्तांच्या कानावर या सर्व गोष्टींचं निदर्शनास आणून देणार आहोत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. वैध मापनशास्त्र यंत्रणेमार्फत येवला तालुक्यात तपासणी मोहीम. नाशिक वैध मापनशास्त्र यंत्रणेमार्फत येवला तालुक्यातील अंदरसूल या ठिकाणी पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात आली आणि यात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनावर नोटीस देणे आणि खटला दाखल करणे या स्वरूपाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैध मापनशास्त्र नाशिक विभागाचे सहनियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र काले यांचा काले पेट्रोल पंप असून राबवण्यात आलेल्या मोहिमेत येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मेसर्स काले पेट्रोल पंपाची तपासणी केली असता पेट्रोल पंपावरील 8 नोझलपैकी 6 नोझलमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे या 6 नोझलची निरीक्षक वैध मापनशास्त्र मनमाड विभाग यांच्यामार्फत पुनर्पडताळणी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या पेट्रोल पंपाच्या आवारात मेसर्स काले वेब्रिज या नावाने 50 टन क्षमतेचा वाहन काटा आणि मेसर्स काले ॲग्रो सर्व्हिसेस या नावाने कृषी सेवा केंद्र यांची तपासणी केली असता वाहन काट्यावर ठेवलेली 20 किलो क्षमतेची वजने विहित मुदतीत प्रमाणित आणि मुद्रांकन केले नसल्याचं आढळून आलं आहे. नियमानुसार मेसर्स काले वेब्रिज या आस्थापनेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मेसर्स काले ॲग्रो कृषी सेवा केंद्रात ठेवलेल्या शक्ती प्लस कॉर्न स्पेशल या आवेष्टित वस्तूंची तपासणी केली असता उत्पादकांनी
वस्तूवर युनिट सेल किंमत नमूद केलेली नव्हती. त्यामुळे नियमानुसार या आस्थापनेचे प्रोप्रायटर अभिजित काले यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील अंदरसोले येथील मेसर्स आदित्य पेट्रोलियम या पेट्रोल पंपाची तपासणी केली असता या पंपावर 2 डिस्पेलिंग्स कार्यरत युनिटची तपासणी केली असता पेट्रोल पंपावरील 4 नोझलपैकी 2 नोझलमध्ये ग्राह्य त्रुटी आढळून आल्याने या नोझलची निरीक्षक वैधमापनशास्त्र मनमाड विभाग यांच्यामार्फत पुनर्पडताळणी करण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वंजारी फैलात अघोरी कृत्य, मायलेकींचा अमानुष छळ, मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. शहरातील कॉटन मार्केटमध्ये वंजारी फैलात राहणाऱ्या भोंदू बाबाच्या घरी पोलिसांनी गोपनीय माहितीवरून धाड टाकली. या घरातील एकूण वातावरण आणि मायलेकी यांच्यासाठी तयार केलेले यातनाग्रह पाहून पोलिसांचा थरकाप उडाला. हे दृश्य त्यांना झिंझिण्या आणणारं होतं. या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंदू महादेव परसराम पालवे याच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. महादेव उर्फ माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूने स्वतःच्या घरात बुवाबाजीचं दुकान धाडलं. त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला जाळ्यात ओढलं. तिच्यावर दृष्टात्म्याचा प्रभाव पडला आहे असं सांगून तिला उपचाराची गरज असल्याचं सांगत घरी आणलं. तिच्यासोबत तिची 14 वर्षांची मुलगीसुद्धा भोंदू बाबाकडे राहू लागली. सुरुवातीला या दोन्ही महिलेकी अतिशय धष्टपुष्ट आणि मानसिकदृष्ट्या स्थिर होत्या असं शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळालं. नंतर मात्र या भोंदू बाबांनी त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू केले. या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्र्याची खोली तयार केली. या खोलीत दिवसरात्र या महिलेकी राहत होत्या. त्यांना स्वच्छ आणि लघुशंकेसाठी बाहेर पडण्याची तजवीज न करता त्यांना तिथेच हा विधी करावा लागत होता. उपचाराच्या नावाखाली महादेव त्या मायलेकीनं गरम सळईने चटके देत होता, मारहाण करीत होता. त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. मायलेकींना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केले. त्या दोघींवर अघोरी उपचारासोबतच भोंदू महादेवने शारीरिक अत्याचार केले आहेत का याची तपासणी केली जाते आहे. त्रिशाच्या तक्रारीवरून भोंदूबाबा विरोधात बालसंरक्षण अधिनियम आणि जादूटोणा विरोधात या कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज रोजी बातमीदाराकडून कळाले की यवतमाळ शहरातील वंजारी फैल या भागात एक इसम जादूटोणा कारवाई करत असल्याची खबर मिळाली. त्यावरून आम्ही सदर ठिकाणी गेलो असता तिथे एक महिला व एक मुलगी मिळून आली. त्यांच्यावर सदर इसम जादूटोणा करत असल्याची आम्हाला त्या महिलेकडे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली. त्यांच्या अंगावरील चट्टे डाग यावरून आमची निश्चित झाले की हे जादूटोण्याचा प्रकार आहे. त्यावरून आम्ही पुढील कारवाई केलेली आहे. त्यामध्ये काही रोख रक्कम, जादूटोण्याचं साहित्य मिळालेलं आहे. आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही नवरत्नाचे कडे किंवा अंगठी आणि देवाच्या मूर्ती, बावली असं सापडलेलं आहे. नावाची मुलगी आहे, तिचीच फिर्यादीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तिने आपल्या फिर्यादमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मागील 6 ते 7 महिन्यापासून मला इथे डांबून ठेवलं होतं. वेगळ्या रूममध्ये नेऊन माझ्यावर तो जादूचे प्रयोग करायचा. मला टॉयलेटला सुद्धा टॉयलेटमध्ये जाऊ देत नव्हता. असे इतर अनेक बरेच त्याच्यावर शरीरावर तिच्या जादूचे प्रयोग केलेले आहेत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक मुसळधार पावसाने भंडारा जिल्ह्यातील 6 पेक्षा अधिक मार्ग बंद. गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवला. मागील 24 तासांपैकी भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस पडतो आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत. यामुळे भंडारा जिल्ह्यातील 6 पेक्षा अधिक जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याचा जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी धरण प्रशासनाने आज पहाटेपासून सर्व 33 दरवाजांमधून सुमारे 2,86,000 क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भंडारा शहरातील काही सखल भागांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील जीवनोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे.
मीरा रोड मनसे आंदोलन आधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक, नोटिसानंतर रिपब्लिकन पार्टी आक्रमक. ठाण्यामधील मीरा भाईंदर येथे मराठी स्वाभिमानासाठी आंदोलन करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांवर राज्य सरकारने दडपशाही करू नये, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सरकारला केली विनंती. आहेत, परंतु या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याचं समजत आहे. मुळात हे अत्यंत चुकीचं आहे, कारण मराठी माणूस हा मराठी स्वाभिमानासाठी मोर्चा काढत आहे. मुळात या मोर्चासाठी जे जे कार्यकर्ते येणार होते त्या कार्यकर्त्यांना मध्यरात्रीच अटक केल्याची बातमी समोर येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहे की मराठी माणसांवर, कार्यकर्त्यांवर दडपशाही करू नका. ही विनंती आम्ही आपणास करत आहोत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही असं म्हणणाऱ्या उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस फोडणारे मनसैनिक राज यांच्या भेटीला. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर आले भेटीला. तोडफोड करण्यामध्ये सहभागी असलेले मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले भेटीला. थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यकर्त्यांची भेट घेणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्र बैठक सुरू. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक. मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद. सेनेचे नेते अविनाश जाधव आणि आमचे जिल्हा पालघरचे जिल्हाध्यक्ष यांना पोलिसांनी अटक केली. मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही कशी परवानगी दिलीत आणि मग मराठी माणसाच्या मोर्चाला का अडवताय? ही कुठली आणीबाणी आहे? तुम्ही जेव्हा आम्हाला नोटिसा देताय तेव्हा साधं आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार पण त्या नोटिसीमध्ये नाकारलाय तुम्ही. मला हेच समजत नाही की हे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे. अशा प्रकारची जर तुम्ही दादागिरी करणार असाल, आमच्या नेत्यांना अटक करणार असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे करून मराठी माणसाचा मोर्चा निघणार नाही, तर माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे, भले आमच्या नेत्यांना अटक केली तरी महाराष्ट्रातला मराठी माणूस आता एकवटलाय. मराठी माणसाचा मोर्चा निघणार म्हणजे निघणार. पोलीस प्रशासनाने जर गुजरात्यांना परवानगी दिली आहे, आम्हालाही परवानगी तुम्हाला द्यावीच लागणार. लोकशाहीमध्ये 2 मापदंड नसतात, मापदंड एकच असतो. तर त्यांना परवानगी दिली आम्हालाही द्यावीच लागेल. आगामी निवडणुका लक्षात घेऊन कुठेतरी अशा पद्धतीनं विरोध केला जातोय का? ही सगळी भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. बिहारच्या निवडणुका आल्यात म्हणून तर हे चौबे शुबे कोणतरी काय महुवार नववार काय नावं यांची ही पण कळत नाहीत. हे असले लोक येऊन मुद्दाम भडकाऊ स्टेटमेंट देत आहेत, कारण यांना महाराष्ट्र अशांत करून बिहारची इलेक्शन जिंकायची. पण यांच्या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही आहोत. चुबे विवेचा घ्यायचा त्यावेळेला समाचार घेऊ, पण मुद्दाम तुम्ही जर महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न कराल, हा महाराष्ट्र आमचा आहे. इथे आम्ही जे ठरवू ते होईल. बिहारचा खासदार नाही ठरवणार महाराष्ट्रात दंगली करायची की नाही. इथला महाराष्ट्रातला मराठी माणूस ठरवेल आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते आम्ही ठरवू. भारतीय जनता पक्षाने नाही ठरवायचं. महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान दुखवायचं काम सत्ताधारी लोक करत आहे. सतेज पाटील.
लोकशाहीत विरोधी पक्षनेता असणं अत्यंत गरजेचं आहे. लोकशाही सुदृढ ठेवण्याचा विचार एका बाजूला महायुती सरकार करतं, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेता पदाचा निर्णय घेत नाही आणि हे लोकशाहीला घातक आहे. महाराष्ट्राच्या लोकशाहीला हे अत्यंत घातक आहे. आमची विनंती आहे की त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. मला वाटतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता असणं गरजेचं आहे. लोकशाही सुदृढ ठेवण्याचा विचार एका बाजूला महायुती सरकार करतं आणि दुसऱ्या बाजूला मागतं विरोधी पक्ष नेतेपदाबद्दलचा निर्णय घेत नाही. हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. मला वाटतं आज अजून ते आहेत, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं संयुक्तिक नाही. पण सरन्यायाधीश नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मोर्चाला परवानगी नाकारण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणास संदीप देशपांडे यांच्याकडून खंडन. पोलीस मोर्चाची परवानगी द्यायला तयार नव्हते. घटना घडली मीरा रोडमध्ये. व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडवर. याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती. गुजरात्यांवर गुन्हे दाखल केले, आमच्यावर देखील करायचे होते, आम्ही नाही म्हटलं नव्हतं का? मात्र अशा खोट्या समजुती पसरवू नका. आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा भाईंदरच्या दिशेनं निघालेला आहे. आम्हाला पाहायचं आहे जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसांची संख्या जास्त आहे. नमस्कार. आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो. मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते. घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला. मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते. आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला. पण अशा खोट्या समजुती पसरवू नका. आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय. मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो. अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे. आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे. किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना, तेही आम्हाला बघायचं आहे. आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार. ऑरेंज अलर्टमध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पुन्हा संततधार पाऊस. उसंत घेतलेल्या पावसाची सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. अति पाण्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला होता. मात्र पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन पिकांना फटका बसत असून पावसामुळे डवरणी, खुरपणी, निंदण आणि आदी शेतीची कामे खोळंबली आहेत.